आपल्याला सामना माय 11 यांच्या विरोधामध्ये असणारा संघ रिद्धिमा 11. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, शनी आणि चेतन गायकवाड. चला सामन्याला सुरुवात करायची, वेळ वाचवायचा आहे. चला सामन्याला ठिकाणी सुरुवात होते. पुणे यांच्याकडून गोलंदाजीचा मारा करेल तो शंभू, तर त्याचा सामना करेल तो मुंबई यांच्याकडून चेतन. जयेश सामन्याला ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू, चेंडूवरती केलेलं आक्रमण, बघता बघता चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतो तो चेतनच्या बॅटमधून चौकार. चला वेळ वाचवा. पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट चेंडू, पंचांचा इशारा. या ठिकाणी वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या झालेली ती 5 धावा, एक चेंडू. जयेश गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज असेल, सामना करेल चेतन. आपल्या संघासाठी विस्फोटक आक्रमक खेळी. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, वाईट चेंडू असेल. कालच्या सत्रामध्ये देखील चेतन यांच्या माध्यमातून विस्फोटक खेळी या मैदानावरती पाहावयास मिळाली. आज देखील त्याचं रूपांतर होतंय का ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. उत्कृष्ट चेंडू, चेंडूला या ठिकाणी बघता बघता पळून एक धाव पळून पूर्ण, आणि एक धावेवरती समाधान मानावं लागेल. तर फलंदाजीच्या मार्कवरती फलंदाज तयार असेल शनी. आपल्या नावावरती 2 सायकल मिळवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल शनी. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा इशारा, वाईड बॉल. कमलशील दादा मस्के यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं, खेळाडूंचं कमलशील दादा मस्के आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराकडून या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. पुन्हा एकदा जयेश सज्ज, समोर उंच पूर, तगडा ताकदवार फलंदाज चेतन. पुन्हा एकदा चेंडूला ठिकाणी फक्त दिशा दिलेली, बघता बघता चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो चौकार.
मोठा प्रहार या ठिकाणी, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षण नसणार आहे. तत्पूर्वी आलेला एक चौकार. 4 धावा धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 17 धावा धाव फलक्यावरती ज्या जोडल्या गेलेल्या आहेत. शेवटचा अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरलेला आहे. निर्धाव चेंडू. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 17 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. बघूया आपल्या टीमसाठी वैयक्तिक असं पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेण्यासाठी कोणाला आमंत्रित केले जाते. चला वेळ वाचवा. मार्कवरती गोलंदाज तयार असेल सुनील भाऊ रेड्डी. सामना करेल तो शनी. एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू आज एकमेकांच्या विरोधात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी शनीला समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू. एकदा क्रिकेटच्या युद्धाला सुरुवात. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडूला या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने फक्त दिशा देण्याचं काम झालेलं आहे. बघता बघता 1 धाव पळून पूर्ण. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल शनी याला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये लागलेली ही शर्यत. चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषे पार. धावसंख्या झालेली ती 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉल.
हल्ला कोण जिंकणार आहे ते संघर्ष नायक चषकाचा मजबूत किल्ला. मानवंदना देऊया चालू असलेल्या संघर्ष नायक चषकाला. उद्या देखील या मैदानावरती मोठमोठे संघ या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळणार आहे. उत्कृष्ट असा चेंडू, तितकं थोडस खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आणि या ठिकाणी एक जीवनदान या ठिकाणी मिळत असताना बघूया आता संधीचं सोनं करतोय का युसुफ यांच्या माध्यमातून. थोडं खराब क्षेत्ररक्षण. मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो चौकार. 4 धावा. सुरुवात करायची लवकरात लवकर. वेळ वाचवायचा आहे. चला, वेळ वाचवायचा आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सूरज उर्फ बाळू. तर फलंदाजीच्या मार्कवरती फलंदाज तयार असेल चेतन. रोमांच थरार बदल आदित्य आनंदाच्या लाटा अश्रूंची ओहोटी अभेद्य भेदणारी गृहरचना चांगली कर्तबगारपणाचा झेंडा मिरवणारा आखाडा संघर्ष नायक चषक 2024. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी चेंडू चेतनला समजू शकला नाही. निर्धाव चेंडू. चांगलं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून.
तुम्हाला जर या ठिकाणी जिंकायचं असेल तर तुमच्या फलंदाजीच्या माध्यमातून मोठमोठे फटके देखील येणं तितकंच गरजेचं आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा असेल निर्धा वाईट चेंडू, या ठिकाणी एक अतिरिक्त धाव आणि आत्ताच्या टोटल अशा 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढताना धावसंख्या झाली ती 35 धावा. तर फलंदाजीच्या मार्कवरती तयार असेल तो शनी. एक CCL संघाचा या ठिकाणी उगवता सितारा, 2 सायकल आपल्या नावावरती कोरणारा शनी जो मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती तयार असणारा खेळाडू सूरज. पुन्हा एकदा या ठिकाणी उत्कृष्टाचा चेंडू, चांगलं असं कमबॅक या ठिकाणी सूरजचं. निर्धाव चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवताना सुधीर मामा शेलार. संघाची धावसंख्या झालेली ती 36 धावा. धाव फलक्यावरती लागल्या गेलेल्या आहेत. मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो षटकार, 6 धावा. या ठिकाणी सामन्याला सुरुवात. बाळू सज्ज असेल सामना करील चेतन. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक या ठिकाणी बाळूचं. बाळू देखील मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवतोय, तू शेर तो मे बी 1.25 शेर. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये असताना पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, षटक होईल पूर्ण. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 42 धावा. मैदानाच्या आतमध्ये आलेली जोडी चेतन शनी बिनबाद या ठिकाणी 42 धावा या धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. मंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साकार झालेली ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धेला या ठिकाणी मोठमोठी बक्षिसं या ठिकाणी लाभली गेलेली आहेत. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 30,000, चतुर्थ क्रमांक 25,000. मालिका साठी या ठिकाणी LED TV व चषक असणार आहे. संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा. आपल्या संघासाठी वैयक्तिक असं दुसऱ्या संघासाठी असं 4थं षटक घेऊन आलेला आहे तो जयेश. जयेशवरती या ठिकाणी हल्ला चढवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू या ठिकाणी असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी. आलेली 1 धाव आणि दुसरा चोरटी धावेचा प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरतोय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल शनी याला. तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल चेतन. विस्फोटक फलंदाजी म्हणून चेतन गायकवाड याची या ठिकाणी ओळख आहे. मोठा फटका आणि 1 धाव पळून पूर्ण. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी.
आणि पंचांचा इशारा असेल OUT आउट. शनी होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. ची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पंकज ढाकळ. संघाची धावसंख्या झालेली ती 44 धावा. एक गडी बाद. या ठिकाणी पॅडल स्वीपचा प्रयत्न या ठिकाणी एक धावेवरती समाधान म्हणावं लागेल. चांगला असा कमबॅक या ठिकाणी जयेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये त्याच्यावर आक्रमक चढवलं. 4 चेंडू त्याने टाकले. 3 धावा आल्या. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा गोलंदाजीचं प्रदर्शन. गडी होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अमित वाल्मिकी. कुरवंडे गावचा असणारा खेळाडू. चला वेळ वाचवायचा आहे. संघाची धावसंख्या झालेली ती 45 धावा. धाव फलक्यावरती जे जोडले गेलेले आहेत स्पर्धेच्या माध्यमातून 2 पंच या ठिकाणी लाभले गेलेले आहेत. अनिकेत मामा सायलेकर, फारुखजी भागवान यांचं देखील संघर्ष नायक चषक 2024 तर्फे सहर्ष स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू बॉडी लँग्वेज मध्ये होता. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी चेंडू समजू शकला नाहीये. निर्धाव चेंडू. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 45 धावा. 2 गडी बाद. आपल्या संघासाठी वैयक्तिक असं दुसरं आणि संघासाठी असं 5वं षटक घेऊन आलेला आहे तो सूरज उर्फ बाळू. तर फलंदाजीच्या मार्कवरती सज्ज असेल चेतन गायकवाड. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने या ठिकाणी फक्त उंची घेतलेली. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. बघता बघता आलेल्या 2 धावा. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. विशाल ज्याप्रमाणे पळत आला होता परंतु झेल मात्र कुठल्याही प्रकारचा त्याने पकडू शकला नाहीये. पुन्हा एकदा या ठिकाणी सचिन लालच्या माध्यमातून सुंदर असं क्षेत्ररक्षण. बघता बघता पळून 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकणार नाही. 1 धावेच्या सरासरीनं संघाचा धावफलक वाढताना जाऊन पोहोचले ते 48 धावा.
या ठिकाणी चेंडूला मानवंदना देताना अमित पहिलाच चेंडू, एक धावपळून पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अयशस्वी ठरलेला युसुफचा. 2 धावा पळून पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 51 धावा फलकावरती ज्या लागल्या गेलेल्या आहेत. सूरज पुन्हा एकदा थोडीशी मैदानामध्ये स्लो खेळी या ठिकाणी चालू असताना उद्या देखील याच मैदानावर या ठिकाणी सेमीफायनल व फायनलचा थरार देखील या मैदानावरती पाहावयास मिळणार आहे. 4 तगडे ताकदवार संघ एकमेकांच्या विरोधामध्ये असणारे श्रीराम वॉरियर्स अर्थात CCL लोणावळा, रायगड 14+ असणारा संघ योगेश पवार सारखे दिग्गज फलंदाज गोलंदाज या ठिकाणी मैदानात दिसणार आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडून या ठिकाणी फक्त उंची घेतलेली, क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी सचिन लाल यांच्या स्वरूपामध्ये गडी होईल बाद. धक्का क्रमांक 3. करचा समजू शकला नाही, निर्धाव चेंडू. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 51 धावा ज्या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. चला वेळ वाचवायचा आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल संघाचा असणारा संघनायक युसुफ. संघाचा असणारा संघ मालक संघनायक जो मैदानाच्या आतमध्ये दाखल असेल युसुफ. सामना करेल तो अमित या ठिकाणी पंचांचा इशारा, नो चेंडू आणि त्यावरती आलेला चौकार. पंचा कळवतायत ते फ्री हिट. संघाची धावसंख्या झालेली ती 56 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. मैदानात उठलेल्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर फेकून दिलाय तो तोफेचा गोळा. चेंडू जाईल सीमारेषे पार. येतोय तो अमितच्या बॅटमधून चौकार.
पुन्हा एकदा युद्धाला या ठिकाणी अमित जो की मोठमोठे फटके खेळण्यासाठी त्याची ओळख आहे या संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये. कुरवंडे गावचा असणारा सितारा मोठा या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. एक धावपर्यंत पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न आणि पंच जे कळवत आहेत ते गडी होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सूरजची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो ऋषिकेश जाधव. ऋषिकेश देखील सिसिलिया संघाचा असणारा चिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अंडरआर्म क्रिकेट, त्यानंतर टेनिस क्रिकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑप्शनच्या दिशेने टोलवलेला चेंडू, एक धाव पळून पूर्ण. चित्त्याच्या चपळाईने दुसरी धाव पळून देखील पूर्ण आणि बघता बघता आलेल्या 2 धावा, 2 धावीवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 63 धावा ज्या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू उंच आकाशात, आकाशाला गगचनी घालणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेल्या 2 धावा, 2 धावेवरती समाधान मानावं लागेल अमित याला. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंच कळवतायत ते वाईड बॉल. पंचांचा इशारा या ठिकाणी अंतिम असेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जयश येईल त्या ठिकाणी. आलेल्या या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण. बघता बघता 2 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 68 धावा. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या षटकातील स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच असं शुभागमन झालंय ते सुधीनदादा उजगरे, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील या ठिकाणी जोडला गेलेला आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. त्याचप्रमाणे गिरीशदादा मस्के यांचा देखील संपूर्ण मित्रपरिवार ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. गडी होईल बाद. या ठिकाणी संघाची धावसंख्या झालेली आहे ती संघाची धावसंख्या झालेली ती 70 धावा आणि विजयासाठी 71 धाव्यांचं लक्ष्य असेल माय 11 या संघाला.
चला वेळ वाचवायचा आहे. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. चालू असणारा सामना माय 11 यांच्या विरोधामध्ये असणारा संघ रिद्धिमा रिद्धिमा 11. अनिकेत मामा जे की स्पर्धेचे मुख्य या ठिकाणी आयोजक आहेत, त्यांचं देखील या संघर्ष नायक चषकातर्फे सहर्ष स्वागत, हार्दिक असं स्वागत पुन्हा एकदा. स्पर्धेसाठी केलेले अथक प्रयत्न आणि त्या अथक प्रयत्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य टेनिस बॉलची क्रिकेटची स्पर्धा. चला वेळ वाचवायचा आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. चला वेळ वाचवा, सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सुधीर मामा शेलार. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये. दोन धडाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुधीर मामा शेलार आणि पंकज देशमुख. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये. चालू असणारा सामना माय 11 यांच्या विरोधामध्ये रिधिमा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहावयास मिळतोय. कित्येक वेळा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आलेले, कित्येक वेळा एकमेकांना आसमान दाखवले, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारली. आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे. टकाटका निमित्त आहे संघर्ष नायक चषक 2024.
चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पुणे यांकडून गोलंदाजीचा मारा करेल तो शनी, तर त्याचा सामना करेल तो पंकज. पहिला चेंडू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चेंडू समजू शकला नाही, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला या ठिकाणी दिशा दिलेली, बघता बघता चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो पंकजच्या बॅटमधून चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, शनिवरती चढवलेलं आक्रमण, चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो षटकार, 6 धावा. यापुढील होणारा सामना श्रीराम या संघाने या ठिकाणी सज्ज राहायचंय. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू कुठल्याही प्रकारचा पंकजला समजू शकला नाही. चांगला कमबॅक या ठिकाणी शनीच्या माध्यमातून होत असताना एक निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 10 धावा, ज्या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो चौकार, 4 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 14 धावा, ज्या धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. चला वेळ वाचवायचा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक असं पहिलंच षटक घेऊन आलेला आहे तो जुना जाणता खेळाडू राजू दगडे. फलंदाजीच्या मार्कवरती सज्ज असेल सुधीर मामा शेलार. रिवर्सचा बादशाह. पहिला चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू जाईल सीमारेषे पार. हा येतोय तो चौकार, 4
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल धीरज. चला वेळ वाचवा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नसेल त्या ठिकाणी. 4 धावेवरती समाधान मानावं लागेल. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. पुन्हा एकदा या ठिकाणी कार्पेट फटका होता चांगला. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली ती 24 धावा ज्या धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करताना या ठिकाणी उत्कृष्ट असा फटका. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. आलेल्या 2 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल सीमा रेषेपार. चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 30 धावा ज्या धाव फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. बघूया गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केले जाते. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती सज्ज असेल ते शनी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आपल्या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो संघाचा संघ मालक रिंकू. सामना करेल तर धीरज. पहिला चेंडूवरती चढवलेला आक्रमक. चेंडूने या ठिकाणी नुसती उंची घेतलेली. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. श्रेणीच्या माध्यमातून चुकी होत असताना आलेल्या 2 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी आणि एकच धावपळण पूर्ण.
रिव्हर्स अटेम आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी चांगलं कमबॅक या ठिकाणी सागर यांच्या माध्यमातून होत असताना धावसंख्या स्थिर असेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी आणि सुंदर अशी फेकी, परंतु आलेल्या 2 धावा. मोठा फटका, क्षेत्ररक्षक येईल आणि थोडीशी चुकी होताना या ठिकाणी एक धाव पळून जी की पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव बघता बघता पूर्ण आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. पुन्हा एकदा या ठिकाणी पंकजला संधी भेटली. संधीचं सोनं करतोय का पंकज? मोठा फटका, क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि बघता बघता आलेली एक धाव. संघाची धावसंख्या झालेली ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा. अजूनही विजयासाठी 18 चेंडूमध्ये 33 धावेंचं आव्हान असेल माय 11 या संघाला. चालू असलेल्या सामन्यामधील विजयी संघाबरोबर श्रीराम या संघाचा यापुढील सामना खेळवला जाणार आहे. श्रीराम या संघाने लगेच नाणेफेकीसाठी हा सामना झाल्यानंतर यायचे सामन्याला या ठिकाणी लगेच सुरुवात केली जाणार आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होईल. वैयक्तिक असं पहिल्या संघासाठी असं 5वं षटक घेऊन आलेला आहे तो. शंभू मातेरे, कुरवंडा एक्सप्रेस शंभू मातेरे जो गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज असेल. तर फलंदाजीच्या मार्कवरती सज्ज असेल अकराहनमान या संघाचा चित्ता पंकज. मुंबईयांकडून गोलंदाजीचा मारा करेल तो शंभू, तर त्याचा सामना करेल तर पुणे यांकडून पंकज. पहिला चेंडू उत्कृष्ट असा लेग साईडच्या दिशेने आलेली एक धाव पळून पूर्ण.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरलेला आहे. निर्धाव चेंडू, चांगला असं कमबॅक शंभू यांच्या माध्यमातून. डोलर चेंडू, एक धाव पळून पूर्ण, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नसेल त्या ठिकाणी. बघता बघता क्षेत्ररक्षक खूप दूरवरती बॉलला कव्हर करतील. आलेल्या 2 धावा, 2 धावेवरती समाधान मानावं लागेल पंकज याला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 42 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम आणि सुंदर असा झेल, लाजवाब झेल चेतन यांच्या माध्यमातून. बडी मछली जाल में. त्रेचाळीस धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली ती 43 धावा. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक असेल आणि 28 धावा ज्या बनवायच्या आहेत. माय 11 या संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते शनी. थोडस क्षेत्ररक्षणात बदल करताना शनी.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खूप दूरवरतून बॉलला कव्हर करेल आणि बघता बघता 2 धाव पळून पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न आणि या देखील 3 धावा पूर्ण. थोडस क्षेत्ररक्षणात बदल करताना या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात धावसंख्या वाढताना या ठिकाणी रिंकू जुन्नरकर खूप दूरवरतून बॉलला कव्हर करतील आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण. आलेल्या 2 धावा. यापुढील होणारा सामना हा 5 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 50 धावा. अर्धशतकी खेळी मोठा फटका, शनिवरती चढवलेलं आक्रमण आणि आलेल्या 2 धावा. अजूनही शेवटचे 9 चेंडू शिल्लक असेल आणि विजयासाठी 21 धावांचं आव्हान असेल. 19. संघाची धावसंख्या झालेली ती 52 धावा. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी करणारा चेंडू, खूप दूरवरतून फिल्डर येईल त्या ठिकाणी आणि आलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 54 धावा. अजूनही शेवटचे 8 चेंडू शिल्लक असेल आणि विजयासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरलेला आहे. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी धीरज याच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झालेली ती 56 धावा. अजूनही शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी बनवायचे त्या 15 धावा. मोठा फटका, शनीवरती चढवलेलं आक्रमण, मैदानात उठलेल्या अग्नीच्या ज्वाळा, बाहेर फेकून दिलाय तो तोफेचा गोळा. 6 धावा षटकार.
62 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 9 धावांची गरज. बघूया आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नेतोय का जयेश. मैदानाच्या आतमध्ये दाखल असलेली जोडी धीरज जयेश. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज तयार असेल. संघाचा संघ मालक रिंकू सागर उर्फ रिंगू. बघूया आपल्या संघासाठी या ठिकाणी जर सागर भाऊ जुन्नरकर यांनी जर संघाला विजय प्राप्त करून दिला तर सतपाल सर रोर व राजुद्दीन भाई शेख यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आहे सतपाल सिंग रोर व राजुद्दीन भाई शेख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच असं शुभागमन झालंय ते क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व निखिल भाऊ कविश्वर यांचं देखील चालू असलेल्या संघर्ष नायक चष्मातर्फे सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन आणि स्वागत केलंय ते चौकाराच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 4 ने वाढताना धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे ते 4 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. आज की शाम किसके है नाम. एक बाजूला असेल रिधिमा 11 तर एक बाजूला असणारा संघ माय 11. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. आलेल्या 2 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि 2 धावेंचा पुन्हा एकदा धीरज गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज असेल तो संघाचा संघ मालक सागर जुन्नरकर अर्थात रिंकू. पुन्हा एकदा विनिंग शॉट धीरजच्या माध्यमातून पाहावयास मिळाल. चला